नमस्कार भाविक हो. अधिक मास महात्म्य अध्याय 23वा. आज आपण त्याचं प्रवचन पाहणार आहोत. मागील अध्यायामध्ये द्विजय शर्मा नावाच्या ब्राह्मणाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती आणि नारायण नावाच्या एका मुलामुळे त्याचा असा समज होता की त्याच्या पायगुणामुळे आपल्याला मुलगा आणि मुलगी झालेली आहे. त्या नारायणाने त्या मुलांचे विधिलिखित ऐकलं होतं. कालांतराने तो द्विजय शर्मा ब्राह्मण निधन पावला. पत्नीने सहगमन केलं आणि असं काही 3-4 महिन्याच्या कालांतराने तो नारायणसुद्धा निघालाय. आता मुलांची काय अवस्था होते ते आपण आजच्या अध्यायात पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते संत सज्जन, मल महात्म्य पुण्य आख्यान, मागील प्रसंगीचे निरूपण, दरा आठवण मानसी. विप्रनंदाची भगिनी वेश्या गेली सगेवने, ते वार्ता ऐकुनी कानी, बंधू शोक सदनी पडियेला. इतका वृत्तांत मागे कथिला, या उपरी पाहिजे ऐकिला. अवधान दिजे श्रवणाला, काय करिता झाला विप्रकुमार. शोक करिता तयाते, नगरवासी समोते, समजावूनी तयाते, गृही गेले आपुलिया. या उपरी तो विप्रकुमार नित्य सारित असे गृहाचार, तक्र विक्रय करून उदर निज हाते संपादित असे. ते येरीकडे नारायण यात्रा कमी वर्षे 3, म्हणे जागा जावे माघारे परतोन, लेकुर्या ज्ञान श्री गुरूंची. गुरु कन्या वेश्याने नेली जाणा, हे वार्ता विदित नाही नारायणा. पर्यांतर साक्ष जनार्दना, फिरले मन नारायणाचे. म्हणे गुरुगृही जावे आता, कवणते ते सुखाची वार्ता. हे तो सांगून गेली यक्षिणी देवता पूर्वीच. एके तक्र विक्रय करावा, एके जारत्व निर्वाह करावा, हा सौख्याचा देतील ठेवा माझेनी. म्हणून येत येत परतला, पुन्हा मागुता तीर्था गेला. वर्षे 12 क्रमिता झाला, परिनाही मनाला स्थिरता. कोमळ हृदय ब्राह्मणांचे, वरी पुण्यवान शरीर त्याचे. विशेषे पुण्य गुरुसेवेचे, म्हणून नवनीताचे हृदय पै. असो 12 वर्षे परतोनी, नारायण पातला गुरु आश्रमस्थानी. येता देखिला गुरुसुते नयनी, परी त्याची ओळखी मने न पुरे. मग नारायणे हास्य केले, म्हणे आम्ही तुवा ओळखिले. आयसी वदताची ते वेळे, पायी ठेविले मस्तक. आरडोनी पडिला सिगळा, रडो लागला खळखळा. म्हणे वनी टाकुनी वत्सला, आपण गेला यात्रेते. म्हणे ना मज नाही माता पिता, नाही बंधू भगिनी चुलता, नाही कोणी पाळिता पोषिता. महानंताय काय केले, एक होती भगिनी मज लागून, तेही वेश्याने नेली चाळूने. नेणो असे कवणस्थानी, ते मज लागून विदत नसे. ऐसा साकल्य समाचार ऐकला, नारायण हृदय थकित झाला. मग तया ते आश्वासित झाला, मधुर वचने करुनिया. म्हणे बापा ऐका आता, होणार ते न चुके तत्वता. कोण टाळू शके ब्रह्मलिखिता, तयाची वार्ता अनुपम्य. ऐसे तया ते आश्वासनी, बैसता झाला निजासनी. हिरे मांडली साजणी, परवडी तया भोजनाची. गृहीतो पदार्थ अनुकूल नाही, म्हणून कुसमुस ठाईचे ठाई. हा देवा माझे देवी नाही, आलिया समय अतिता. हे नारायणे जाणितले, म्हणे बापा तुवा काय आरंभिले. माझे भोजन तवासे झाले, नाही उरली उपेक्षा काही. मनी विचारी नारायण रस विक्रयाचे न करावे स्वीकारावे अन्न. म्हणून मांडले निर्वाण, वारीला जाण या हेतू. मग येरे गोदन केले, काही उपहारा ते सारिले. मग शयना ते आरंभिले, पाय चुरले तया ते. तव नारायण विचारता झाला, म्हणे आजवरी द्रव्यार्थ काय साचिला.
तो सत्य निवेदी मतला शंका या बोला न मानी. ये रूप रमलज्जे करून सांगत झालं त्या क्षणी पण एकदशक रौप्य नाणी साजून ठेवली सदनी आजवरी. या विरहित काही नसे जाण पात्र तो मृण्मय भोजन वातो तो चरणाचे आण सत्य जाण महाराजा. निर्मळ हृदयीचा पाहून चित्ती द्रवला नारायण काही उपाय करून लावावे साधन या लागी. मग तया ते मधुर वचनी बोलता झाला तक्षणी म्हणे मी सांगेन जी करणे ते तू निजमनी दर्शी की. ये रुमण्याची तत्वता सत्य न करी वचनार्था सांगाल ते स्वीकारी नाता नव्हे अन्नता स्वामिया. मग श्लोकाधारे करून बोलता झाला वचन तोची अवगतो जाण तुम्हा लागून समजत. गोदाने नभवेल्लोका गवालोन्मायी संख्याया कल्पांत ब्रह्मणो लोका पापनाश प्रभावता. म्हणे या मलमासी निशेष गोदान परमविशेष जे आचरिती निर्देश त्या पुण्यास पार नाही. जितके रोम धेनू अंगी असती तितकी कल्प ब्रह्मलोके वसती. समूळ होय पापाची शांती आचरे तया प्रती हे पुण्य. तरी उदयक करून प्रातस्नान ही धेनू करी कृष्णार्पण वरी दक्षिणा संचित जे रौप्य नाणे करी अर्पण जिजाते. इतके वचन जरी मानसी तरी तू अक्षय सुखी रासी करी अर्पण दिजाते. येरुवदे त्या समयासी तथा स्वायसी अक्षरे परे विश्वास नावटे नारायण करील गोदाना. एवढीच तया ते उदर पोषणा म्हणून मनाया संशयो. परी विप्रकुमार तो द्रवला आधीच होता तो त्रासला त्याही वरे सद्गुरु भेटला उपदेश केला परमार्थी. मग भावार्थ धरून सद्गुरु वचनी प्रातःकाळी आला स्नान करून एक विप्राते बोलावणे गोपूजने अनुसरला. दाना ते जो विप्र पाचारिला तो परमाश्चर्य मानिता झाला. म्हणे आज काय आठविले याला पुढे निर्वाहाला केवी होय. असो आपणाची काय कारण सांप्रत धेनू येत असे दान म्हणून विधेयुक्त संकल्प सांगून करी पूजन धेनूचे. उपरी विप्रपूजा सोय करून ते धेनू असे दिदली दान. मनी भावार्थ गुरुवचनी पूर्ण नसे जाण अन्य काही. एका सद्भावा वाचून काही सद्गुरूची भेटी होणार नाही. तया विण सुटेन संदेहो जाणा सर्वै भाविको. आधीच विप्रकुमार दरिद्री पायी माता पिता पाळिता तुझा नाही. उदर निर्वाहाची धेनू ते दिदली पायी दाना ते. एक दिनीचे भक्षावयान्न तेही किंचित गृही नसे जाण. या परी सर्वस्व घडले दान तया विप्रकुमारा लागून. ऐसे झाले ते दिवशी जाण परी प्राप्त झाला माध्यान्न. विप्रकुमार तळमळ तेणे करून अन्न भक्षावया. अंतरीच आपला कुसुमसी काहीच न बोलले सद्गुरूची. ऐसे करता अस्तमानाशी संध्या पैसी हो आली. तव नारायण काय केले निवांत मनी आसनी बैसले. स्नान संध्या ते मांडले आरंभिले पूजना ते. त्रैलोक्यनाथ चक्रपाणी उपोषित राहू निधीच कोणी. कीटक पक्षी आदी करुणी जो त्रिभुवनी पाळत असे. तेथे विप्रकुमार क्षुधने पीडित हे तया तेन सहावेची मात. तो नारद मुनी अकस्मात देखिले तेथे कौतुकाते. मग तैसात त्वरे चालिला मुनी ब्रह्मलोका प्रति आला. सद्भावे नमस्कारीला पिता फुला आणि समग्र निवेदिला वृत्तांत. म्हणे नवल देखील आजे स्वामी विप्रकुमारचे अक्षर लिहिले तुम्ही. जे चक्र विक्रय निर्वाह व्योमी प्रतिदिनी करावा. आयसे अक्षर स्वामींचे ते असत्य झाले साचे. तयानं दान केले धेनूचे पुढे निर्वाहाचे असे काय. आस्था ओवाला दिनमान पुढे तयाची गती कोण. असत्य झाले वचन ब्रह्माक्षरे पूर्ण स्वामिया. ऐकून नारद मुनीची वाणी चतुरा न जतकला मनी. निरखिता झाला जव ध्यानी तव सत्यवाणी सर्वही. म्हणे तो विपरीत झाले तया ते सर्व स्वदान घडले. आता उपाय ते पाहिजे केले तरी भले कर्मपई. येथे जे जे अर्पावे तया दशगुण लागे पावावे. हे जाणून ब्रह्मदेवाने काय मांडले विंधान. सत्वर ब्राह्मण वेश नटला सवे दशगायींचा मेळा. घेऊन भूलोकी आला त्वरे पावला विप्रसन्न. गायी उभ्या करून द्वारी
विप्रकुमार ते हाका मारी ये रूपातला जड करी सद्भावे नमस्कारी तया ते तव चतुरानन बोले तयासी तुझ्या पितऱ्या मापाशी दशगौतम्या रक्षणाशी ठेवल्या होत्या निर्धारे त्या तू आपल्या अंगीकारी आता म्हणून झाला बोलता ऐसे वचन ऐकून तत्वता येरू थांबा म्हणे तया ते मी आपले गुरुशी पुसून माघारा येतो परतून ऐसे तया ते वधून आला परतून माघारा मग गुरुबुंदे ते म्हणे तेव्हा एक विप्र आला असे सदैव तयाने आणला दशधेनवा अंगीकारा माते म्हणत ते म्हणे तुझ्या बापे ठेविल्या पायी हे तो माते विदित नाही काय उत्तर असे ते समय कृपा करून देत आहे ते ऐसे ऐकून नारायण किंचित केले हास्यवदन कळली अंतरीची कुण आला घेऊन विधाता येथे जैसे आपण द्यावे तया दशगुणी लागे पावावे म्हणून ब्रह्मदेवे दशधेनू आणल्या पायी मग तया ते आज्ञा देत अवसारी देनू आणि गृहभितरी तया विप्राते नमस्कारी जोडल्या करी सद्भावे येरे जाऊन तैसीच केले देनुका ते अंगीकारिले भले वरी रौप्य नाणे चांगले गणित भले एक दशक ऐसे स्वीकारून ते वेळा नमस्कारून विप्र बोलाविला नारायणा ते निमित्त झाला वाळा भरला गोदने. मग अशा प्रकारे तो द्विज शर्मा वारल्यानंतर तो ब्राह्मणाचं निधन झाल्यानंतर जो नारायण होता तो नारायण तीर्थयात्रेला गेला होता. 3 वर्षानंतर त्याला त्या मुलांची आठवण होऊ लागली आणि त्याला वाटलं आपण आता परत जावं म्हणून तो परत यायला लागला. परंतु त्याला त्या सटवीचं जे होतं वाक्य ते आठवलं होतं विधिलिखित की हे ब्राह्मणाची मुलं काय करणार आहेत. त्याने विचार केला आपल्याकडून तर हे काही बघितलं जाणार नाही, यावर काही उपाय सुचायचा म्हणून तो परत माघारी फिरला आणि पुन्हा तीर्थयात्रेला गेला. नंतर 12 वर्ष तीर्थयात्रा केल्यानंतर तो परत आपल्या त्या गुरूंच्याकडे द्विज शर्मा ब्राह्मणाच्या घरी परत आलेला आहे. आल्याला पाहिल्याबरोबर त्या मुलाने तर काही ओळखलं नाही संभ्रमाने, तरीसुद्धा त्या नारायणाने सांगितलं की आम्ही तुला ओळखलं आहे. मग निरखून पाहिल्यानंतर संभ्रमाला वाटलं की हे तर आपला नारायण दादा आहे. त्याबरोबर त्याने त्याचे पाय धरले, रडू लागला की दादा आम्हाला या वनामध्ये टाकून कुठे गेला होतात. आई वडील कोणी नाही, बंधू भगिनी नाही, काका नाही, आमचं पालन पोषण करणारा कोणी नाही. एक बहीण होती, ती सुद्धा वेश्याने चाळवून नेली. कुठल्या स्थानी आहे, कुठल्या ठिकाणी ते मला माहीत नाही. असं सर्व समाचार ऐकल्यानंतर नारायण आश्चर्यचकित झाला आणि त्याला गोड भाषेमध्ये समजवू लागला. म्हणे बाळा ऐक, ब्रह्मलिखित विधिलिखित कोणाला टळत नाही, त्याची वार्ता अनुपम्य आहे म्हणले. परंतु तू आता मला असं सांग की आजपर्यंत तू काय द्रव्य जमवलं आहे. त्याने सांगितलं दादा काय सांगू म्हणे मी, आजपर्यंत ही गाय आहे आणि 11 रौप्य नाणे मी जमवलेले आहेत. आता त्याने निर्मळ मनाने सर्व सांगितलेलं आहे. म्हणून त्याला वाटलं आणि नारायण त्याला सांगू लागला की बघ म्हणे संभ्रमा, मी सांगितलं तसं करशील का म्हणले तू, कारण तसं जर तू केलं तर तुझा उद्धार होईल म्हणले. त्याने सांगितलं आता मला कोणीच नाही, तूच एक गुरुच्या ठिकाणी आहेस, तूच माझा गुरु हो आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवून तसं आचरण करेल. गुरुचे गुणदोष पाहायचे नसतात, फक्त गुरुवाक्य मानायचं असतं आणि त्या गुरुवाक्य जे असेल त्याप्रमाणे आचरण करावं. बघा एखाद्या संकट समयी किंवा एखाद्या वेळेमध्ये हे सर्व देव जर कोपले तर गुरु त्यातून आपल्याला वाचवू शकतात, परंतु गुरु जर कोपले तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही. म्हणून त्या गुरुवर विश्वास ठेवा, दृढ श्रद्धा ठेवा
अशा प्रकारे त्या नारायणाने सांगितलं की दादा, तू आज माझा गुरु आहेस आणि तू सांगशील त्याप्रमाणे मी करेन. बरं मग म्हणले, असं कर, उद्या सकाळी स्नान करायला जा, येताना एका ब्राह्मणाला आमंत्रण दे आणि ही जी गाय आहे, ही गाय आणि जे तू नाणे जमवलेले आहेत ते नाणे त्या ब्राह्मणाला दान करशील का? तो म्हणले, हो जरूर करेल. अशा प्रकारे नारायणाला विश्वास वाटला आणि मग त्या भावार्थाप्रमाणे तो संभ्रम सकाळी उठला, स्नान करून आला, येताना ब्राह्मणांना आमंत्रण देऊन आला. ते ब्राह्मण घरी आल्यानंतर विचार करू लागले की हे एकच गाय जी आहे म्हणले याचा उदरनिर्वाहासाठी आहे आणि हा ही सुद्धा आपल्याला दान देतोय, काय करावं म्हणले. पण ठीक आहे, आता त्याची इच्छा आहे आणि आपल्याला गाय मिळते तर कशाला त्याला मोडा घालायचा. म्हणून मग त्या ब्राह्मणाने त्यांना संकल्प दिला, संकल्पयुक्त अशी त्याच्याकडून धेनू दान स्वीकारली आहे. त्याच्यानंतर त्याने जे रौप्य नाणे, चांदीचे नाणे जमवलेले होते ते सुद्धा दिलेले आहेत. बघा, उद्या जेवायला काहीही नाही, आपल्या घरात 1 रुपया नाही, कमवलेले सर्व धन त्याने देऊन टाकलं, उदरनिर्वाहासाठी जी गाय होती ती सुद्धा देऊन टाकली. कोणाच्या सांगण्यावरून? अहो, गुरुच्या सांगण्यावरून. आणि हे गुरुवाक्य जो आहे तो प्रमाण मानलं पाहिजे, पुढे काय होतं ते बघा म्हणते. अशा प्रकारे त्याने ते गाय दान देऊन दिली. आता घरात जेवायला काहीच नाही, धान्याचा अडका नाही, काही नाही. दुपार झाली, संध्याकाळ झाली, पोरगा भुकेने व्याकुळ होऊ लागला आणि त्याचं हे सर्व असं वर्तन जे आहे ते नारद मुनींनी अवकाशातून बघितलं आणि ते तळक आपल्या ब्रह्मदेवाकडे गेले. सांगितले, ताता, हे ब्रह्मदेवा, आपले जे ब्रह्मवाक्य म्हणले, जे त्या मुलाच्या विधिलिखित लिहिलं होतं ते विधिलिखित आज खोटं होत आहे. तुम्ही असं विधिलिखित लिहिलं होतं की ते ताक विकून आपला उदरनिर्वाह करेल, परंतु त्याच्याकडे गायच नाही आहे. तो आता ताक कसं काय करेल? आज तो उपाशी आहे आणि तुमचं वाक्य आहे तुम्ही कोणाला उपाशी ठेवू शकत नाही. अहो, या पृथ्वी खाली किडा, मुंगी, पाखरे, चिमण्या, असंख्य जाती आहेत, असंख्य योनी आहेत. हा परमेश्वर त्यांना सुद्धा उपाशी ठेवत नाही, मग आपल्याला ठेवेल का? नारदाचे असे वाक्य ऐकल्याबरोबर ब्रह्मदेवाने अंतर्ज्ञान दृष्टीने बघितलं की अरे हो, नारद सांगतो ते खरं आहे. अहो, या पृथ्वीवर तुम्ही 1 दान दिलं ना तर देवाला 10 पटीत तुम्हाला द्यावं लागतं. हा नियम आहे देवाचा. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने काय केलं, एका ब्राह्मणाचा वेशही घेतलेला आहे, 10 गायी सोबत घेतलेल्या आहेत आणि पुन्हा 11 चांदीचे नाणे जवळ घेतलेत आणि त्या ब्राह्मणाच्या दाराशी जाऊन त्याला आरोळी मारलेली आहे. त्याबरोबर तो संभ्रम बाहेर आला. त्याने नमस्कार केला, विचारले, काय म्हणतात? तेव्हा त्या ब्राह्मणाच्या वेशात आलेल्या ब्रह्मदेवाने सांगितलं की बाबा रे, अरे ह्या 10 गायी तुझ्या वडिलांनी माझ्याकडे ठेवल्या होत्या सांभाळायला, आता माझ्याकडून सांभाळल्या जात नाही, ह्या तू सांभाळ म्हणले. तर म्हणले, थांबा थांबा म्हणले, मी माझ्या गुरु घरात आहेत, त्यांना विचारून येतो म्हणे. त्याप्रमाणे तो संभ्रम घरात आला आणि नारायणाला सर्व हकीकत सांगितलं झाला की एक ब्राह्मण आलेला आहे दाराशी आणि तो 10 गायी घेऊन आलेला आहे. सांगितलं, तुझ्या वडिलांनी माझ्याकडे ठेवल्या होत्या, परत घे. नारायणाला मनामध्ये हसू आलेलं आहे. त्याला समजलं की एका गायीच्या बदल्यात 10 गायी देवाला द्याव्या लागतील, म्हणून देव आलेले आहेत. तेव्हा त्याने संभ्रमाला सांगितलं, बरं म्हणले, असं कर, तू त्या गायींचा आणि त्या नाण्यांचा स्वीकार कर आणि त्या ब्राह्मण देवल्याला साष्टांग नमस्कार कर म्हणले. त्याप्रमाणे त्या संभ्रमाने ते सर्व केलेलं आहे आणि आपल्या घरामध्ये त्या गायी घेऊन आलेल्या आहेत. आता बघा, त्याचा वाडा सर्व गायींनी भरून गेलेला आहे. काल 1 गाय नव्हती, आज सर्व 10 गायी आहेत. तव तया ते वदे नारायण, एक मोडी आता रोपे नाणे, देनू लागे घेऊन ये तृण आणि उदरा लागून तुझी या.
जे इच्छा असेल अंतरी तेची तू आजी स्वीकारी. अर्ध नाणे तया माझारी असो दे पदरी तुझिया. ऐसे आज्ञा पिता तया ते येरू आज्ञा तैसी वर्तत. रौप्य नाणे नेऊन बाजारात तृणिया आणि देनू लागे. मग गो आणि आपली वासना तोची पदार्थ घेता आपण. अर्धरौप्य नाणे संग्रही जाणा ठेविता झाला विप्रकुमार. देनू येते घालून तृण स्वय सारिलेचे भोजन. मग गुरुसेवे लागून तत्पर झाला यामिनी. तव शिकवण देतसे नारायण म्हणे बापा ऐक वचन. प्रातःकाळी उठण गंगा स्नान येई करून झळकरी. मग बोलावने विप्रमेळा दान देई धेनू सकळा. स्वय होई तू तव निराळा पाहिजे कशाला खटाटोप. रौप्य नाणे तुझ्या पदरी अस्ति गणती न उद्वारी. एक अर्धरौप्य नाणेवरी असो साचारी जाणता. तरी 10 विप्र बोलावून दक्षिणसहित देई गोदान. जणी करसी अनुमान वचन जाण माझिया. ऐशी शेकवण देत तया ते एरू अवश्य म्हणे तया ते. अमान्य स्वामी वचना ते न करी जाण स्वामिया. नंतर प्रातःकाळी उठवणे करिता झाला गंगा स्नान. पाचारून या ब्राह्मण गेले केले संपूर्ण गोदान. दान केले सर्वही धन माध्यांनी का ते नाही धान्य. म्हणे भगवान जनार्दन केवी प्राप्तन माझे. धन देखिले नाही आजवरी ते चालत आले निज मंदिरी. तेही न राहावे की पदरे जन्मवरी चुकेना. माझी प्रारब्धे हेची पूर्ण तक्र विक्रय उदरपोषण. करावे परुते धेनुई जाण दिदली दान गुरुआज्ञे. ऐसा कुसुमसे आपले मनी परी बोलवून दाविना वदनी. तव संधी प्राप्त झाल्या वंदे विप्रमुनी क्षुदित पै. तव चित्रगुप्त वृत्तांता ते समळ निवेदिले ब्रह्मयाते. कालदश धेनुवा दिल्या जाते त्याने त्या द्विजाते अर्पिल्या. समग्र धेनूंचे केले दान पदरी नाही काही अन्न. तक्र विक्रय उदरपोषण करी उपोषण विप्रकुमार. मग शेतू धेनूंचा समुदाव घेऊन चालला ब्रह्मदेव. द्वारदशी उभा राहून पाहो पाहता झाला विप्रकुमार. म्हणे महापुरुषा बाहेर येई हे गोधने सांभाळून घेई. तुझ्या बापाची हे ठेवी आजवरी पायी पाळली मी. आयशे एकताचा मात येरू आवला धावत धावत. पोटी क्षुधामुळ असे तप्त तो नैनी देखना विप्रराव. दैदिप्यमान सर्व शरीरे भस्मचरीची सर्वस्त्रपटारी. रुद्राक्षमाळा अतिसाजरी कंठी घाली परिपूर्ण. सवे गोधनाचा कळप गणिता 100 बरी माप. मग प्रतला अति एक साक्षेप गुरुबंदी जवळकी. सर्व वृत्तांत नवी दिला म्हणे द्वारी एक विप्राचे आला. सवे शतधेनूंचा मेळा सांभाळी मजला म्हणत ते. विप्र परमदय दिप्यमान मुखे बोलितो से वचन. तुझ्या वडिलांची गोने वरी रौप्य नाणे शतवरी. आयसे तो तसे वचन सांगा आता अज्ञाते कोण. येरू बोलत तसे असून सांभाळी गोधने सर्वई. गुरु आज्ञेने तत्वता गोधने झाला जाणिता. हाती घेऊन द्रवशता पाहता विप्रा गुप्त झाला. प्रिय ब्राह्मण देणे काही हर्षयुक्त देणू आणि सर्वई. ही कुण नारायण ते टावे इतरा काही अवगत. मग गोधने वरून गोटन घातले तया लागी तृण. स्वयंभक्षी श्रेष्ठांना आवडे पदार्थ तुझ बाई. ऐसे करून सारा सारी मागुती गुरुसेवा अंगीकारी. चरण चुरिता निर्धारी बोलते अवसरी नारायण. म्हणे सखाया ऐक वचन गृहभरी दाटले गोदान. यासे सांभाळेसी कैसे ना तरी सांगतो वचन ते. एक धेनू ते पोसता कंटाळाला आला असे तत्वदा. हे ते 100ची वार्ता केवी आता घडू शके. तरी उदयक स्नान करूनी पाचारी विप्रान लागुनी. संपूर्ण गोधने दक्षिणादाने विप्रा लागून अर्पावे. संग्रही न ठेवी एक अडका. इतकं कार्य अधिकारी का. येरू तैसेच करी दे का उठवून या प्रातःकाळी. मग अशा प्रकारे ती गाय दान दिल्यानंतर ब्रह्मदेव 10 गायी घेऊन आला. आता या 10 गायींचं काय करायचं. नारायणाने त्या संभ्रमाला सांगितलं की बघ उद्या सकाळी असं कर. तू स्नान करून ये. 10 ब्राह्मण बोलव आणि ह्या गायी ज्या आहेत म्हटले त्या दान देऊन टाक. ते मिळालेले नाणे सुद्धा दान दे ब्राह्मणांना. नारायणाने मनाने हो म्हटलं. सकाळी स्नान करून आलं. 10 ब्राह्मण बोलवले आणि ह्या 10 गायी ज्या आहेत ह्या गायी दान दिल्यात. परत तेच तो नारायण विचार करू लागला. एक गाय 10 गायी वाडा भरलेला आता काही नाही. आता जेवण तरी कसं करू.
भोजनाला काही नाही, कुसमुसू लागला, परंतु नारायणाजवळ काही बोलू शकला नाही. हे बघितल्याबरोबर चित्रगुप्ताने काय केलं, ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हणे देवा, अहो काल आपण ज्या 10 गायी त्या संभ्रम नावाच्या ब्राह्मणाला दान दिल्या, आज त्याने त्या सर्व ब्राह्मणांना पुन्हा दान करून टाकल्या. आता त्याच्याजवळ काही नाही, तो उपवासी आहे आणि तुमचं ब्रह्मवाक्य हे खोटं ठरत आहे म्हणले की तो ताक विकून आपलं उदरपोषण करेल. आता काय करायचं? ब्रह्मदेवाने पुन्हा काय केलं, 100 गायी घेतल्या आणि 100 नाणे घेतले आणि पुन्हा त्या संभ्रमाच्या घराजवळ आला आणि त्याला सांगितलं, बाबा रे, अरे 100 गायी त्या तुझ्या वडिलांनी माझ्याकडे ठेवलेल्या, ह्या तू सांभाळ म्हणले, मी कुठे सांभाळू आता? पुन्हा तो नारायणाला विचारायला गेला. नारायणाने पुन्हा सांगितलं, तू त्याचा स्वीकार कर, त्या ब्राह्मणाचा नमस्कार कर. त्याप्रमाणे त्या मुलाने ते सर्व गायी घरात घेतल्या. त्याला आनंद वाटला, नारायणाची सेवा करू लागला. पुन्हा नारायणाने त्याला सांगितलं की सकाळी तू असंच कर, स्नान करून ये, ब्राह्मणांना बोलव आणि या 100 गायी सुद्धा दान करून टाक म्हणले. तुझ्या जवळ एक अडका सुद्धा ठेवू नको म्हणले, इतकं तू सकाळी कर म्हणले. मग स्नान सारिले गंगाजळी, पाचारिले बी प्रमंडळी, समग्र गोधने एकच मिळे, पूजा केली गंधाक्षरे. मग एक रोप्य गोधन अर्पिता झाला विप्रा लागून, ब्राह्मणाचे मनी आरचे पूर्ण नेता गोधने बोलती दे. म्हणे प्रतिदिनी वाटतो गाई, याची तो एक दिनाचे भक्ष नाही, ही तो दिसते अपूर्णवाई किंवा शेषशाही तुष्टला. एक म्हणती कारण काय आपणाते, आणू कोठन तरी पराते, देणू मिळाले एका आपणाते, दक्षिणसहित निर्धारे. ऐसे बोलता तुझ्यावर समस्त पातले दिज मंदिर, इकडे रडे विप्रकुमार हो निस्थिर बदला दे. म्हणे रात्री गृहभरी दावणी, वाडा भरलासे गोधनी, कैसी कर्माची काणी, न देखो नाही पैये काता. ऐसे म्हणून स्वस्त बसला तो दिनास्त होवाला, परी पाहुनी कौतिकाला नारद गेला ब्रह्मलोका. न मुनिया चतुरानं निवेदन दाला वर्तमान, म्हणे आपणे दिदले गोधन ते दिदले दान तयाने. तक्र विक्रयी निर्वाहो ऐसा लिखितांचा भाव, परे एकही धेनू ते न ठेवी हो, पुढे निर्वाह हो कैसेनी. होवाला अस्तमान उपोषित असे तो ब्राह्मण, ऐकता मुनीश्वराचे वचन, हस्त केले कमळाचने. मागून कमळाचने उठून सवे घेतले सहस्र गोधना, बरी सहस्र रौप्य नाणे घेऊन चतुरानन पातला. उभा राहून द्वारदेशी कमारी विप्र कुमारसे, येरू धावता आला वचनाचरती, केला विप्रासी नमस्कार. ब्रह्मा बोलत तेव्हा या धेनू सांभाळी सैव, वरी रोप्य नाणे ठेवा सहस्रवरी पैयाचे. आता तरी सांभाळी समग्र पायी वधून गुप्त झाला त्याची राई, देखता चाकाटाला दिसरे दे आला हलवलाय भीतरी. समोर वृत्तांत निवेदिला, म्हणे समग्र गोधनांचा मेळा, घेऊन रोप्य नाण्याला परी पाहता गुप्त झाला निर्णवे. ऐकून तोषला नारायण म्हणे लागले हे साधन, मग म्हणे तया लागून सांभाळी कोण कळपा. तर धेनू त्या अर्पित म्हणून तूही सारिका भोजन, प्रातःकाळी करोजी स्नान आणि पाचारून विप्राते. समस्त धेनू दक्षिणेची ध्यान देई का ब्राह्मणाचे, हे हर्षोक्त मानसी तथा सुवचने बोलत ते. मग दुसरे दिनी तैसाच प्रकार आचरता झाला विप्रकुमार, पाचारुने धरामर धेनू समग्र वाटल्या. दक्षिणे सहित दिदले दान, नाही से केले सहस्रनाणे, नवरे दर्शना एकही जाण, धेनू संपूर्ण निजगुरे. ऐसे करीत आता या वेळा वृत्तांत ब्रह्म्या ते कळेला, मुळे सहस्र गोधन वाटता झाला, आरे कपाळ हे काय. आता 10 सहस्र नेता धेनू, त्याही दान देईल ब्राह्मणो, आयुष्य प्रत्यय दशगुणित धेनू, कोठून आणून तया ते आयुष्य शतभरी पूर्ण. तो तव प्रत्यय करेल याचे कारण, त्याचे रुचेल येथेची मन, तक्र विकृन काय काज. कोण गुरु तया ते भेटला, माझा मंत्र मज फळला, उणे आणले ब्रह्माक्षराला, हे वेदाला भीत नसे. मग अशा प्रकारे त्याला सांगितलं 100 गायी आलेल्या आहेत, ह्या दान देऊन टाक. त्याप्रमाणे त्याने दुसऱ्या दिवशी 100 गायी सुद्धा दान दिल्या. हे नारदांनी पुन्हा ब्रह्माला सांगितलं. ब्रह्मदेवाने पुन्हा सहस्र गायी घेतल्या आणि त्या मुलाला जाऊन दिलेल्या आहेत, सहस्र नाणे सुद्धा दिलेले आहेत आणि गुप्त झालेत.
हे त्याने सर्व नारायणाला कथन केलं. नारायणाला वाटलं की आता हे बरोबर होत आहे, आपलं साधन बरोबर होत आहे. त्याप्रमाणे त्याने सांगितलं की बाबा रे, या सहस्र गायी ज्या आहेत, अरे एक सांभाळता येत ते तू 1000 कसं काय सांभाळशील? तेव्हा या सर्व गायी तू सकाळी देऊन टाकतात. त्याबरोबर त्याने काय केलं की त्या गायी ज्या आहेत सकाळी दान दिल्या. दुसऱ्या दिवशी परत तो उपवासी. हे सर्व जे आहे हे सर्व ब्रह्मदेवाला पुन्हा कळलं. आता ब्रह्मदेव विचार करू लागला, अरे काय करू म्हणले. आता याला दुसऱ्या दिवशी पुन्हा 10,000 गायी घेऊन गेलो तरी हा तेच दान देईल. म्हणजे याला तर आता ताप करण्याचा प्रश्नच नाही. रोज हा दान करणार, रोज मी 10 पट घेऊन जाणार. असं कधी घडलं नाही की ब्रह्मवाक्याला कधी खोट आलेली आहे. याला कोण मोठा गुरु भेटला आहे म्हणजे समजत नाही की हा ब्रह्म विधिलिखित जे आहे हे खोटं ठरवू पाहतोय. म्हणून काय केलं ब्रह्मदेवाने, मग हंस विमान पाचारले, तयाचे निज मुखे निवेदले, बोलो की जाऊन ये वेळे घेऊन ये विप्रकुमारा. मग हंस विमान येऊन दैदिप्यमान केला ब्रह्मनंदन, ये रे नारायण म्हणून म्हणे प्रसाद हा जाण पै तुझा. पावन केले गुरुराया, निवारिली जन्म मरणाची छाया, म्हणून वारंवार लागे पाया मिती नाही भावार्थ. स्तुतिवदन करवेची जाण, वाचेचे पडले दृढ मौन, नवगवता तृतीया दिन नेला उद्धरून ब्रह्मलोका. समग्र जन आश्चर्य करीते, नारायणाचे चरणी लागती, धन्य धन्य श्री गुरुमूर्ती यातायाती निवारिली. ऐसे हे गोदान प्रकरण विशद केले श्रोत्या लागून, न लागत आता तृतीया दिन नेला उद्धरण विप्रकुमार. म्हणून या मलमासी जाण, अगत्य घडे गोपूजा वरदान, त्याईवरी संत सेवा पूर्ण, न लागे आन साधन पै. श्री गुरुचरणी परम विश्वास, तयाचा चुके गर्भवास, उडती न लागेची सायास, जन्मपंक्तीस भोगणे. प्रत्यय देखिला नयनी, विप्रकुमार गेला उद्धरुनी, अक्षयी परब्रह्मभुवनी, नवे हानी कालत्रयी. म्हणून प्रथम श्लोकाचा भावार्थ निवेदिला तुम्हा ते समस्त, येथे धरून या अशुद्ध भावार्थ, आचरावे सतत व्रत हे. गोदाने न भवे लोका, गवान लोमना हिम संख्या, कल्पांतम ब्रह्मणे लोक, पापनाश प्रभावता. ऐसा हा प्रथम शोक भला, त्यावरी कथा भाग वर्णिला, जे आचरिती गोदानाला, तरी ब्रह्मलोकी तयाला वास घडे. जितकी रोमे गौतमीवरी, निवास तितका कल्पवरी, पापक्षालन निर्धारी, तात्काळ की जे जाणपा. विप्रकुमारे पुण्य केले, परी जन्मांतरीचे पाप गेले, तक्र विक्रय जाचे कुंडले, गुरुसेवे फळले भाग्य त्याचे. म्हणून भाविक जन सद्गुरु ते जावे अनन्य शरण, गर्भवास चुके जेणे, न लागे साधन आणिक काही. मग अशा प्रकारे ब्रह्मदेवाने 1000 गायी दिलेल्या, त्या सुद्धा दान दिल्या. ब्रह्मदेव विचार करू लागले, अरे म्हणले याला रोज गायी दान दिल्या 10 पट, तर हा त्या दान करतोय म्हणजे हा ताक विकणारच नाही आणि मला रोज 10 पट न्याव्या लागतील. मग ब्रह्मदेवाने काय केलं, आपलं हंस नावाचं विमान जो होतं त्याला बोलवलं आणि आपल्या त्या ब्रह्मलोकाच्या सर्व सेवकांना सांगितलं की तुम्ही भृंगुलकी जा आणि त्या संभ्रम नावाच्या ब्राह्मण कुमाराचा उद्धार करा, त्याला घेऊन या. मग हंस विमान त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या ब्रह्मनंदनाचा, त्या संभ्रमाचा दैदिप्यमान देह केलेला आहे. आणि नारायणाला म्हणून तो ब्राह्मण कुमार जो होता त्या नारायणाचा नमस्कार करू लागला आणि सांगितलं, हे गुरुराया, माझी जन्ममरणाची छाया फेऱ्या तू वाचवल्या म्हणले, म्हणून म्हणले मी तुला वारंवार शरण आहे. बघा 3 दिवसामध्ये त्याचा उद्धार झालेला आहे. असे गोदान प्रकरण जे आहे हे तुम्हाला मी विशद केलेले आहे. म्हणून मलमासामध्ये गायीची पूजा करा, ब्राह्मणांची सेवा करा, यासारखे दुसरे साधन नाही. सर्वात अगोदर गुरुवर विश्वास ठेवा. गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवला तर तुमचा जन्ममरणाचा फेरा जो आहे हा 84चा फेरा गर्भवासाचा, हा सहज त्याच्यातून तुम्हाला मोक्ष प्राप्त मिळेल म्हणले.
अशा प्रकारे ब्राह्मण कुमाराचा उद्धार झाला. हा तुम्हाला सर्व भावार्थ जो आहे या ठिकाणी निवेदन केलेला आहे. म्हणून जे गोदान करतात त्यांना ब्रह्मलोकाचा वास होतो. त्या गाईच्या अंगावर जेवढे केस आहेत तितके कल्प त्याला त्या ब्रह्मलोकाचा वास घडतो, त्याचे पाप क्षालन होतं, सर्व पापाचा नाश होतो. अशा प्रकारे त्या ब्राह्मण कुमाराचं पुण्य, त्या गाईदानाचं पुण्य त्याला प्राप्त झालं. त्याचे जन्मजन्मांतरीचे पाप नाहीसे झालेत. आणि हे ताक विकून उदरनिर्वाह करायचं हे सुद्धा त्याचं कर्म निघालेलं आहे. ब्रह्मवाक्याला खोट पडू नये म्हणून ब्रह्मलोकाने त्यांचा उद्धार केलेला आहे. असे गुरुसेवेचं फळ आहे. गुरुवाक्य माना, कारण गुरुच आपल्याला समजू शकतात आणि आपल्याला घडवू शकतात. म्हणून त्या गुरुला तुम्ही अगोदर नमस्कार करा. असं हे जे आहे ही कथानक तुम्हाला आज सांगितलेलं आहे. पुढच्या अध्यायामध्ये या संभ्रमाची म्हणजे द्विजशर्मा ब्राह्मणाची कन्या जी होती त्या वेश्याने चाळवून नेली होती, आता तिचा उद्धार हा नारायण कसा करतो ते आपण बघणार आहोत. स्वस्ति श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराण आणि स्कंदपुराणांत संमत घेऊन मनोरचुत त्रयोविंशतितोऽध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.